Hello students, in today's lecture we are going to see the finding the length of the string, that is assembly language program to find the length of the string. Then to find the length of the string, take one length counter and initialize memory pointer to read character from the string. म्हणजे आपल्याला स्ट्रिंगची लेंथ जर काढायची झाली किती आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, ती लेंथ काउंट करण्यासाठी एक लेंथ काउंटर लागणार आहे आणि आपल्याला कंटिन्युअसली ते त्यातले कॅरेक्टर्स रीड करण्यासाठी मेमरी पॉइंटर रिक्वायर्ड आहे. देन रीड कॅरेक्टर फ्रॉम द ॲरे अँड कम्पेअर विथ डॉलर विच इंडिकेट्स एंड ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे आपण काय करायचं, कंटिन्युअसली काय करायचं, त्यातलं कॅरेक्टर्स रीड करत राहायचं त्या स्ट्रिंगमधले आणि ते कम्पेअर करायचे डॉलरशी. आणि डॉलर साईन काय करतो आपण ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग इन्सर्ट करत असतो, त्यामुळं काय ते इंडिकेट काय करणार आहे, दिस इज द एंड ऑफ द स्ट्रिंग. मग इफ द कॅरेक्टर इज नॉट डॉलर देन इन्क्रीमेंट द लेंथ एल्स स्टॉप रीडिंग फ्रॉम द स्ट्रिंग. म्हणजे डॉलर आलं तर काय करायचं, स्टॉप करायचं रीडिंग आपलं, आणि जर तसं नसेल तर काय करायचं, इन्क्रीमेंट आपला करायचा लेंथ काउंटर. ओके. देन आता त्याच्यासाठी अल्गोरिदम काय ते सांगते मी तुम्हाला. फर्स्ट डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन, देन लेंथ काउंटर जो असणार आहे तो इनिशियलाइज करायचा, देन मेमरी पॉइंटर टू रीड द कॅरेक्टर फ्रॉम द स्ट्रिंग इनिशियलायझेशन, देन रीड कॅरेक्टर फ्रॉम स्ट्रिंग, जे काही कॅरेक्टर्स आहेत स्ट्रिंगमध्ये ते रीड करायचे. इफ कॅरेक्टर इज डॉलर देन गो टू स्टेप 9. जर डॉलर हे कॅरेक्टर असेल तर आपण स्टेप नंबर 9ला जाणार आहे. म्हणजे डॉलर काय दाखवणार राहील आपल्याला, दिस इज द एंड ऑफ द स्ट्रिंग, आणि तिथं आपण स्टॉप करणार आहे. अदरवाईज काय करणार, आपला जो काही लेंथ काउंटर आहे त्याला इन्क्रीमेंट करणार, मेमरी पॉइंटर पण काय करणार आहे, इन्क्रीमेंट करणार आहे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट कॅरेक्टर रीड करायला येईल. आणि आपण स्टेप नंबर 4ला जाणार आहे परत, म्हणजे रीड द कॅरेक्टर फ्रॉम द स्ट्रिंग. म्हणजे नेक्स्ट कॅरेक्टर्स रीड होणार फ्रॉम द स्ट्रिंग. ते परत डॉलरशी कम्पेअर होणार. जर डॉलर असेल तर काय इंडिकेट होते, दिस इज द एंड ऑफ द स्ट्रिंग, गो टू स्टॉप. अदरवाईज काय करणार, लेंथ काउंटर इन्क्रीमेंट करणार, मेमरी पॉइंटर इन्क्रीमेंट करणार, जेणेकरून नेक्स्ट कॅरेक्टर रीड करता येईल. ओके. त्याच्यासाठी प्रोग्राम जर बघितला तुम्ही तर आता डेटा सेगमेंटमध्ये बघा, STRSDB कम्प्युटर्स ही एक स्ट्रिंग डिक्लेअर केलेली आहे, सोर्स कम्प्युटर. आता त्याचं जर आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची झाली तर त्यासाठी लेंथ हे एक काय वापरलं आहे बघा, व्हेरिएबल यूज केलं आहे त्याचं काउंटर म्हणून. त्याला सुरुवातीला 0ला इनिशियलाइज केलेलं आहे. देन कोड सेगमेंटमध्ये फर्स्ट काय केलं आहे, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन, देन तुमचा SI जो आहे तो मेमरी पॉइंटर फॉर द सोर्स स्ट्रिंगसाठी इनिशियलाइज केलेला आहे, दॅट इज मूव SI कॉमा ऑफसेट STRS. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे बघा, मूव AL कॉमा ब्रॅकेटमध्ये SI. मूव AL कॉमा SI म्हणजे काय, जे काय तुमचं आता स्ट्रिंगमधले कंटेंट्स आहेत, पहिला कॅरेक्टर आहे ते तुम्ही काय करणार आहे, ALमध्ये घेणार आहे, आणि ते जे कंटेंट्स आहेत ALचे ते आपण डॉलरशी कम्पेअर करणार. काय चेक करण्यासाठी, वेदर देर इज अ एंड ऑफ स्ट्रिंग, म्हणजे ते एंड झालं आहे का स्ट्रिंगचं. जर एंड झालं असेल, म्हणजे इक्वल असतील डॉलर आणि ALचे कंटेंट्स, तर त्याचं मिनिंग काय, तर आपलं स्ट्रिंग कंप्लीट झालेली आहे आणि गो टू एक्झिट. आणि जर तसं नसेल तर काय करायला लागणार आहे आपल्याला, आपला जो काय SI आहे दॅट इज मेमरी पॉइंटर आहे तो इन्क्रीमेंट करायला लागणार, लेंथ काउंटर पण इन्क्रीमेंट करायला लागणार, आणि जम्प टू नेक्स्ट. मग नेक्स्ट काय करणार आहे, आपण नेक्स्ट कॅरेक्टर रीड करणार आहे. आणि हे असं कधीपर्यंत होत राहणार, जोपर्यंत आपलं ALचे म्हणजे कॅरेक्टर डॉलरशी मॅच होत नाही तोपर्यंत. आणि ज्यावेळेला डॉलर दोघं येतील त्यावेळेला काय असणार आहेत, ते दोघं इक्वल असणार आहेत, आपण एक्झिटला जाणार आहे, एंड ऑफ द कोड. लक्षात येते कसं आपण काउंट केलं ते, फक्त काय केलं आहे, एक कॅरेक्टर रीड केलं आहे फ्रॉम द स्ट्रिंग, आणि त्याचं कंपॅरिझन डॉलरशी केलं आहे. जर डॉलर आलं तर म्हणायचं की एंड ऑफ द स्ट्रिंग आहे, नसेल तर फक्त लेंथ काउंटर इन्क्रीमेंट करत राहायचं आणि मेमरी पॉइंटर इन्क्रीमेंट करायचा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट लोकेशन रीड करता येईल. After the execution of the program, the value of the memory variable length will be 8, which is nothing but the length of the string. म्हणजे हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला झाल्यानंतर याचा आउटपुट काय असणार आहे, लेंथ ह्या व्हेरिएबलला 8 स्टोअर होणार. म्हणजे काय, कम्प्युटर हे तुमचं किती व्हेरिएबलचं आहे, 8 व्हेरिएबल
त्याची लेंथ किती आहे 8 कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणून व्हेरिएबल लेंथ जे आहे त्याला काय होणार आहे 8 ही व्हॅल्यू असाइन होणार आहे आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस प्रोग्राम. देन नेक्स्ट बघूया आपण, दॅट इज कॉन्कॅटिनेशन ऑफ 2 स्ट्रिंग्स. 2 स्ट्रिंग काय करायचं आपल्याला मर्ज करायचे आहेत. त्यासाठी काय करायला लागते बघूया. द कॉन्कॅटिनेशन ऑफ 2 स्ट्रिंग्स मीन्स मर्जिंग ऑफ सेकंड स्ट्रिंग इन द फर्स्ट स्ट्रिंग. म्हणजे कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, सेकंड जी स्ट्रिंग असणार आहे ती फर्स्ट स्ट्रिंगमध्ये मर्ज करायची आपल्याला. फॉर एक्झाम्पल, सपोज कम्प्युटर अँड डिपार्टमेंट आर 2 सेपरेट स्ट्रिंग्स. आफ्टर कॉन्कॅटिनेशन स्ट्रिंग विल बिकम कम्प्युटर डिपार्टमेंट. म्हणजे कम्प्युटर हा एक वेगळा वर्ड आहे आणि डिपार्टमेंट एक वेगळा वर्ड आहे. आणि ज्यावेळेला आपण कॉन्कॅटिनेशन स्ट्रिंग म्हणजे परफॉर्म करतो आहे, देन आफ्टर दॅट वी विल गेट कम्प्युटर डिपार्टमेंट ॲज अन आउटपुट. देन त्यासाठी अल्गोरिदम बघा. पहिला काय करायचं, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन. इनिशियलाइज मेमरी पॉइंटर फॉर सोर्स अँड डेस्टिनेशन. इथं स्ट्रिंग आहे, इथं डेस्टिनेशन करा. दॅट इज सोर्स अँड डेस्टिनेशन. मूव मेमरी पॉइंटर फॉर सोर्स स्ट्रिंग टू एंड ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे जो काही मेमरी पॉइंटर आहे सोर्स स्ट्रिंगचा तो एंड ऑफ द स्ट्रिंगला मूव करायचा. कॉपी कॅरेक्टर फ्रॉम डेस्टिनेशन स्ट्रिंग टू सोर्स स्ट्रिंग. म्हणजे जे काही तुमचे कॅरेक्टर्स आहेत फ्रॉम द डेस्टिनेशन स्ट्रिंग ते तुम्ही काय करायचे, सोर्स स्ट्रिंगला कॉपी करायचे आणि देन स्टॉप. इथं जर बघितलं तुम्ही तर डेटा सेगमेंटमध्ये बघा, जे STRS म्हणजे सोर्स स्ट्रिंग जे आहे ती बाईट टाईपचं आहे, त्याला काय केलं तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग असं त्याचं स्ट्रिंग आहे ती. आणि देन डेस्टिनेशन स्ट्रिंग काय बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी स्ट्रिंग आहे. देन कोड सेगमेंटमध्ये पहिला काय केलं, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन आहे. देन मेमरी पॉइंटर इनिशियलाइज केले फॉर द सोर्स स्ट्रिंग SI. आणि त्याच्यानंतर काय केलं आहे, जे काही सोर्स स्ट्रिंगचे कंटेंट्स आहेत ते कॅरेक्टर्स काय केले तर रीड केले आहेत फ्रॉम द सोर्स स्ट्रिंग आणि ते ALला मूव केलं आहे. देन कम्पेअर AL कॉमा डॉलर, म्हणजे डॉलरशी कम्पेअर केलं आहेत का आपल्याला समज आहे ना तिथे एंड ऑफ द स्ट्रिंग आहे ते. मग जर इक्वल असतील दोघं तर काय करायचं आहे, जम्प टू कॉन्कॅटिनेशन स्ट्रिंग. म्हणजे डॉलर आला तर त्याचं मिनिंग काय, सोर्स स्ट्रिंग आपली एंड झाल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्ट्रिंग जी आहे ती काय करायला पाहिजे, मर्ज करायला पाहिजे. म्हणून जर डॉलर सिम्बॉल आला तर त्यावेळेला काय करणार आहे आपण, जम्प टू कॉन्कॅटिनेशन स्ट्रिंग. देन तसं नसेल, डॉलर आला नसेल तर काय करायचं आपल्याला, आपला जो काही सोर्स मेमरी पॉइंटर आहे SI त्याला इन्क्रीमेंट करायचं आहे आणि जम्प टू नेक्स्ट, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट कॅरेक्टर रीड करता येईल. देन एक्झिट. त्याच्यानंतर बघा, मूव डेस्टिनेशन DI कॉमा ऑफसेट STRD. म्हणजे काय, तुम्ही डेस्टिनेशनसाठी मेमरी पॉइंटर इनिशियलाइज केला, त्याच्यानंतर ALमध्ये डेस्टिनेशनचे कंटेंट्स घेतला आणि कम्पेअर केला ते डॉलर आहे का, म्हणजे एंड ऑफ द स्ट्रिंग आहे का ते चेक केला. जर तसं असेल तर काय करायचं आपल्याला, एक्झिट करायचं आहे. अदरवाईज काय करायचं आपल्याला, जे काही ALचे कंटेंट्स आहेत ते SIला कॉपी करायचं आहे. म्हणजे आपण तुम्ही पहिला कम्प्युटर डिपार्टमेंट डिस्प्ले केला, त्याच्यानंतर आता काय करायला लागला आहे, जे काही तुम्ही रीड करायला लागला आहे फ्रॉम द डेस्टिनेशन ते तुम्ही कुठं करायला लागला आहे, कॉपी टू द सोर्स स्ट्रिंग. ओके. देन इन्क्रीमेंट SI. म्हणजे तुम्ही पहिला काय केला, तुमचा जो काही मेमरी पॉइंटर आहे विच इज डीलिंग विथ द सोर्स त्याला इन्क्रीमेंट केला. त्याच्यानंतर जो काही डेस्टिनेशनचा मेमरी पॉइंटर आहे तो पण इन्क्रीमेंट केला, दॅट इज इन्क्रीमेंट DI. त्याच्यानंतर काय जम्प अप. ही प्रोसेस झाल्यानंतर इन्क्रीमेंट केला ना तुम्ही SI आणि DI, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, नेक्स्ट कॅरेक्टर रीड करणार आहे ना डेस्टिनेशनचं आणि कॉपी करणार आहे टू द सोर्स स्ट्रिंग. ही कधीपर्यंत रिपीट करणार आहे प्रोसेस, जोपर्यंत तुमचं डॉलर सिम्बॉल येत नाही तोपर्यंत. म्हणजे जोपर्यंत तुमचे ALचे कंटेंट्स आणि हा डॉलर दोघं मॅच होत नाही तोपर्यंत ही कंटिन्यूस प्रोसेस होत राहणार आहे. जिथे जर ALमध्ये डॉलर आला तर दोघं मॅच होणार आहेत आणि ती दोघं इक्वल होणार आहेत, ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे आणि त्यामुळे ते एक्झिट करणार आहे. लक्षात येते कसं कॉन्कॅटिनेशन झालं ते. देन एक्झिटला आल्यानंतर काय बघा, म्हणजे मूव AL कॉमा डॉलर एंड ऑफ द सोर्स स्ट्रिंग बाय इन्सर्टिंग डॉलर. म्हणजे तुम्ही ज्याला फर्स्ट याच्यात येणार आहे त्यावेळेला एक्झिटला
तिथं काय करणार तुम्ही इन्सर्ट काय करणार डॉलर, म्हणजे ते सोर्स स्ट्रिंगचं एंड आहे हे दाखवण्यासाठी. देन नेक्स्ट काय केलं आहे बघा, AH, 09H म्हणजे आणि LEADX, message1 INT 21H. हे जे आहे ते तुम्ही काय कराल, message1 तुमचं काय आहे आफ्टर कॉन्कॅटिनेशन आहे, म्हणजे तो मेसेज डिस्प्ले करण्यासाठी आपण हे यूज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय करणार आहे आपण, आपला जो काही डेस्टिनेशन स्ट्रिंग होता तो काय करणार आहे डिस्प्ले करणार आहे, म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन स्ट्रिंग जे असणार आहेत आपण ते डिस्प्ले करणार आहे. आणि नंतर काय करणार आहे, आपला प्रोग्राम टर्मिनेट करणार आहे, एक्झिट करणार आहे आपण. मग हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट मिळते बघा, आफ्टर कॉन्कॅटिनेशन हा जो मेसेज आहे तो डिस्प्ले होणार आहे. देन कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही दोघं काय झाले, मर्ज झाले बघा ॲट द आउटपुट. ह्यालाच काय म्हणतो आपण, कॉन्कॅटिनेशन ऑफ द स्ट्रिंग. लक्षात येतं आहे. देन वी विल स्टॉप हिअर. थँक यू.